ना तुमच्यात तरी. व त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही तुमच्या गोष्टीच्या जवळ उभारून द्यावं लागते मला. असं आहे का? कारण का गोष्ट एकीकडे डोळ्याआड राहते, बरोबर बरोबर आपलं उत्तर अंदाजे वेगळं राहतं. ते उत्तर बरोबर आहे. त्याला मॅच होतंय का? बरोबर आहे. कारण आज घर बसल्या प्रत्येकाचा प्रश्न आहे, घर बसल्या. पण बरोबर आहे. मी कुठं आहे आणि वस्तू कुठं आहे? बरोबर बरोबर आहे की बरोबर आहे की तुमचं. वस्तू आता एखाद्या आमच्याकडे वस्तूला आजार झालाय, एखादी वस्तू आजारी पडली आहे समजा, बरोबर तर त्याबद्दल सुद्धा जनतेचा प्रश्न असतोय. पण ते आपल्या डोळ्यासमोर नसल्यामुळे अंदाज आपण उत्तर देऊन चुकतोय ना. बरोबर आहे की. आता एखाद्याच्या घरी जन्मलेलं असते, कसं संगोपन करावं म्हणून विचारते ती, किंवा बरोबर आहे कसं की. सांभाळावं म्हणून विचारते. आता मी काय तुमचं नाव पण विचारलं नाही, गाव पण विचारलं नाही, तुमचा तालुका पण माहित नाही, तुमची ओळख पण माहित नाही. मी एक जनरल अभ्यास बघतोय पुढे तुमच्या. बरोबर आहे की. बरोबर आहे. आता बरोबर. तुम्ही कुठल्या भागातला आहे मला काहीच घेणं देणं नाही. म्हणून मी सगळ्याला सारखंच सांगत असतो की एखादी गोष्ट खरंच जाणून घ्यायची आहे ना, ती गोष्ट अशी मोबाईलवर जाणून घेऊच नका. बरोबर आहे. आणि खरं पडायचं असेल तर त्या कामात त्या माणसाला आपल्या दारात बोलवा. कोणी असू द्या, तुमच्या गावातला असो, भागातला असो, बाहेरचा असो. बरोबर आहे. ज्या माणसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे ना, त्या माणसाला त्या गोष्टीच्या समोर कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन बोलवा. बरोबर आहे. आणि मग त्या मार्गाला रुटीनला लागा तुम्ही. बरोबर आहे की. कधी जर त्यातलं स्वतःला खरंच अर्धवट ज्ञान असेल तर. बरोबर आहे की. आज साहेब आपण म्हणजे नाद आपल्याकडे दर्शक आहेत त्या. हा खास या क्षेत्रात मध्ये काम करायसाठी खिल्लार कालवड आणलेली. परत आपण नंदेश्वरचं मेजर आहेत का, हा त्यांच्या कुठल्या गाप घालवली. आता तिचं फोन आहे माग. बर. आता कसं झालं, ह्या बारीनं जरा थोडा चकबोल झाली, रोज निवडला नाही बरोबर. मागच्या बारे मी निवडता आला नाही. मग ह्या क्षेत्रात नेमकं कोणामुळे उतरलं तुम्ही? काय विषयच नाही, कोणाचं म्हणजे हीच नाही, मार्गदर्शनच नाही. म्हणजे कसं होतं माहितीये का, फोन केला कोणाला केला, फोन न उचलणं. परत कसं होतं माहितीये का, फोन करू वाटत नाही हो. मग विचार करा, डोळ्याआड आपण किती जणाला फोन करणार आणि डोळ्याआड किती जण प्रतिसाद देणार. आता मला वेळ भेटला म्हणून मी एक सविस्तर बोलतोय. आणि तुम्हाला कशावर फोन केला की आयला तुम्ही म्हणजे व्हिडिओ युट्यूबला बघतो तुमचं की हायत बाबा सगळ्या फोन उचलतं म्हणून केला. तर कसं होतंय माहिती आहे, जर फोनच नाही उचललं तर पुढं आपण समोर कसं येतो. म्हणून मी एक पर्याय काय सांगितला, बरोबर माणूस आधी आपला पक्का करायचा बरोबर आणि तो माणूस आपल्या दारात कसा आणता येईल आपण प्रयत्न करायचं, कष्ट करायचं, खर्च करायचा, अंतराला महत्व द्यायचं, वेळेला महत्व द्यायचं आणि माणूस आपल्या दारात आणून मग आपला मार्ग सुरुवात करायचा. बरोबर ही सूत्र सांगितलेलं कसं वाटतंय? बरोबर आहे की. काय आता समोरनं व्हिडिओ बघणे आणि समोरनं बघलेले फरक पडतो. हा. आणि दुसरी गोष्ट, आपण मोबाईल वरनं फोन करून कोणाकडनं अपेक्षा धरायची की बरोबर उत्तर देईल म्हणून? नाही की नाही, अपेक्षा धराय म्हणजे ह्याच्यात करत अशी माणसंच कमी यायची. पण माणूस तर ओळखू आला पाहिजे ना. बरोबर की. आलं का लक्षात? बरोबर की. माणसंच कमी यायची, यायला माहिती देणार. मग ह्या क्षेत्रात पडताना आता तुम्ही जर्सीवाला बरोबर आहे, बरोबर आहे. जातीनं जर्सीवाल्याने ह्यात पडताना तर लय बारीक लक्ष देऊन पडावं लागतं, गुरु करूनच पडावं लागतं हे. नाही विषय काय झाला, आता आपण आणली गाय कालवड आणलेली, हा 15,000 रुपयाला कालवड आणलेली. पण काय तिचं मागणं उत्तर ती लागली, पट्टा बिट्टा काय नाही, मूर्ती काजळीत. आपल्याला आवड आहे कौशिकी. हा पण आता तिला आणली पहिली लक्ष्मी आहे म्हणून आता दुसरी एक बघायचं चालू आहे. आता बघ तयारीनंच बघणार तुमचा व्हिडिओ तुम्हाला टाकून, किंवा समोर समोर आपली भेट झाली तरी एखाद्या वेळेस तुमच्या भागात बघितली तरी फोन करेन तुम्हाला. तुम्ही कुठला आपलं हिकला काय म्हणतात मंगळवाडा भागातला तुम्ही? होय होय. तिकडे जरी बघितली तरी फोन करेन तुम्हाला. माझी ओळख कधीपासून आहे? तुमचा व्हिडिओ रावले ते झाला, आमचं कोण बारकं होतं जन्मलं होतं तेव्हापासून तुम्हाला कोणाचा व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे तेव्हापासून मला व्हिडिओ टाकले त्या? हा, तुम्हाला व्हिडिओ टाकलेला, आपलं बोलणं झालं. फोनवर झालंय का? फोनवर चालतं की. बरं काय बोललो तुम्ही? काय आपलं खोंडाचं जसं नियोजन काय इतकं नव्हतं झालं, आपलं थोडंफार झालं, लय नव्हतं झालं. तुम्ही गडबडीत का काय तर. मग मी आता वेळ देऊन बोलतो हे कसं वाटतंय? बरोबर आहे की. तेव्हा बी तुम्ही म्हणलेला आपलं समोरनं बघितल्याशिवाय काय कळणार नाही.
माझं तेव्हा पण उत्तर हेच होतं का? हा हीच होता. आता पण उत्तर तेच आहे का? आता पण हेच आहे. म्हणजे मी योग्य मार्गावर आहे ना जनतेचं कल्याण करायसाठी? विषयच नाही. ती कसं होतं माहितीये का, तुमचा म्हणजे स्वतःच्या आवाजात बोलणं आणि ही आपलं रील मध्ये गाणं लावून टाकणं त्यात लय फरक आहे. आहे ना? माणसाला काय वाटतंय माहितीये का, रील मध्ये व्हिडिओ आवाज बिवाज लावला व्हायरल होतंय. म्हणजे एकच डोक्यात फक्त नाव झालं पाहिजे आणि कसं का होईना. बरोबर. योग्य माहिती द्यायला फक्त तुम्हीच आहे. दुसरं अजून बघितलंच नाही व्हिडिओ, अजून दिसलंच नाही पुन्हा व्हिडिओ असेल म्हणजे परफेक्ट. हा हा हा. परफेक्ट म्हणजे कुठली लाईन आहे, कुठलं बीड आहे ते आपल्याला माहिती नाही बरं का. त्यातले त्यात बघून बघून कळायला लागले तुमच्या व्हिडिओना. म्हणजे कमीत कमी माझ्या ओबडधोबड कामानं माणूस तर जागा होतोय म्हणायचं. ओव्हर काम म्हणायचं याला. एक म्हणजे सगळ्यात भारी ह्या लेवलला कोणी काम केलंच नाही अजून. नाही पण लोकांना ती रील मध्ये गाणं वाजलेलं बरं वाटते ना अलीकडं. गाणं वाजलं तर ट्रेंड चालू आहे. ट्रेंडचं गाणं लावायचं काम झालं. पण असं कानात खिस्स घातली आणि कोणतरी माणसं जागा केलं पाहिजे ना. बरोबर की. हा? तसं आहे की बरोबर की. हा. माणसं जागा करणं बरोबर ही होते. कसं होतंय माहिती आहे, रीलवर बघणं आणि असं सांगणं ती वेगळं राहते. माणसाला वाटतं काय व्हिडिओ रीलवर आवाजावर व्हिडिओ खोंडबिंड भारी दिसतोय. समोरनं तुला माहिती देत आहे ती भारी वाटत नाही. रीलवाल्यानं रीलचं काम केलं. बरोबर की. आपण आपलं काम कधी करायचं? बरोबर की. हम्म? आपलं काम हा? आपण कुणाला नावं ठेवायची नाहीत. नाही नावं ठेवायची नसती. ती बी चांगलं करते ती हो. त्यांचं काय नाही. ज्यानं त्याचं काम केलं. आपण आपलं काम करायला विसरतो आणि नेमकं कुणाला मोठं करायचं हे आपण विसरतो. बरोबर की. बरोबर का? बरोबर की. म्हणजे आज तुमचा ह्या मोबाईलवर जेवढा वेळ देता ना, बरोबर. तो वेळ आपण नेमका कोणाला द्यायचा? बरोबर की. आपण काय करतोय रीलवर गाणं ऐकत आपलं वळूनचा व्हिडिओ बघणार. म्हणजे आयुष्यात वेळ महत्वाची असते म्हणून मी नेहमी सांगतो. काय सगळ्या व्हिडिओ तुमचं तीच आहे. वेळ महत्वाची. सगळ्या व्हिडिओ बघतोय तुमचं तीच आहे. वेळ महत्वाची आहे. काय आता आपल्याला आता काय बनवाय सोडा. पुढच्या वेळेला भरायचं म्हणलं तर कुठली लाईन भरावी? आपली घ्यायची काय जुनी लाईन माहिती नाही काय नाही तिची. त्या खिलार मधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या खिलारचा अभ्यास करून खिलार समोर बघूनच उत्तर दिलेली चांगली आणि ती उत्तर अंमलात आणायची. आता तुम्ही आपल्या अकलूजच्या भागात कधी येणार आहे? आता तिकडं जर आलो तर सहज मी स्टेटसला किंवा चॅनलला मेसेज टाकत राहणार. बरोबर. नसेल तर तुम्ही एक 2-4 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, नियोजन करायचं, वेळ काढायची, वेळ ठरवायची आणि मला फोन करायचा. बरोबर. आमच्या इथं असं विषयच नाही की ओळखड गाय न्यायची किंवा कोणाला बोलवायचं की विषयच नाही कुठला. मी पहिल्यांदा गाय आपलं ओळखड घेतो आमच्या गावात म्हणून किल्लार म्हणजे कमीच आहे भाग म्हणजे. असा विषय होतो. मग शेतकरी होणार ती काय सोपी गोष्ट होणार नाही. ती म्हणजे तयार होणार नाही ती माणसं अशी माणसं आहे ती. पण ते कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय जग त्या माणसाकडे बघत नाही. बरोबर. आता तुम्ही पुढाकार घेतला समजा खिलार शेतकरी शान परिवारला बोलवलं. बरोबर. किंवा खिलार शेतकरी शान परिवारकडनं 4 शब्द ऐकली. किंवा XYZ कोणी असू द्या, शहाणा असू द्या, जाणता असू द्या, तुम्हाला विश्वास पटलेला माणूस असू द्या, त्या माणसाला घरी बोलवा, त्याचा मान सन्मान करा, ही जगापुढे मांडा. त्यानंतर 4 लोक तुमच्याकडे बघणार आहेत, मग वाढ होणार आहे. हा खरं आहे ती गोष्ट खरं आहे. नुसतं अंदाजपंचे ह्या भागात लोक त्या गोष्टीकडे वळत नाही ती किंवा त्या लोकांना आवडत नाही किंवा लोकांना काही घेणं देणं नाही. आपण निगेटिव्ह गोष्टीवर भर देऊन गप्पा मारायच्या नाही. नाही पण कसं होतंय माहिती आहे का, समजा आपण जरी कोण आपलं गाय ओळखड घेऊन चालली ती म्हणणार बघा ते ओळखड घेऊन काय उपयोग नाही त्याचा, असा विषय होतोय ना. बाळात पण करायला कोण येणार आहे? आपणच आहे ती कशाला तिची. आणि फक्त ऐकत बसायचं कोणाचं? मग ऐकत बसायचं आपलंच ऐकायचं ना. मग
मग जगाचं इकडून ऐकायचं, इकडे सोडायचं, करायचं, म्हणायचं. बरोबर आहे. जगाचं ऐकायचं नाही असं पण नाही, हम्म. पण आता ते आपल्याला योग्य अयोग्य पण कळलं पाहिजे. आता आमच्या इथं काय विषय होतोय माहिती आहे, 200 रुपयाची कांडी भरायची आणि 10,000ला वासरू काही वर्ष झाल्यावर. हा हा लय जणांना सांगितलं यायला ओळखण्या 2-3 हजार लय 4-5 हजार खर्च होईल. पण म्हणणार 5 हजार काय पण राहिलं नाही की काय झालं परत काय करा 5 हजार जातले. आणि इतकं टेन्शन घेऊन म्हणलं काय म्हणून राहत असते वासरू परत 50-60 हजार लिखते ना. म्हणजे 5,000 गुंतवलं तर 50,000 होतं त्याची. होय होय आणि प्लस कालवड झाली तर आपल्या फायद्याची जाईल. होय होय मग असा विषय होतो खरेदी नाही कोण तयार होत नाही. मग म्हणलं आपल्या आपणच म्हणजे आमच्या आम्हीच घेऊन जातो आणि आपलं लावून आणतो आपल्याकडे. आता कोणाच्या अंदाजपंची वाढ बघण्यापेक्षा कष्ट खर्च कोण करणार आहे? आपण करणार आहे. आपण करणार बरोबर. कोण करेल का न करेल म्हणून वाट बघत बसलो तर वाढ होत नाही. काहीच होत नाही वाढ. हम्म आता आम्ही भरलाय बघा ही आपला पिलीवचा मिठवडी लाईनचा सर्जाचं काहीतरी सर्जा त्याचा वडील आहे असं. आणि त्याचा काहीतरी ही नातो का ही पोरगा आहे. गिरतो भरलाय आता बघू आता काय होते मग. कालवड झाली तर कालवडच व्हावी. म्हणजे लाईन तर माहिती होईल ना आपल्याला. लाईन तर माहिती होईल ना. त्यामुळं बघू कसं होतं. तुमचा परिचय वगैरे मेसेज करून ठेवा. चालतं की. हा आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर सुरुवात अशी करायची सरळ पद्धतीनं. बरोबर. ह्या मोबाईलच्या नादी लागला ना आयुष्यभर गुंतागुंत सुटायचा नाही. बरोबर. नेमकं तुमचं भाग कुठला आपलं नेमकं तुमचं गाव कुठलं? म्हणजे कसं आम्ही तिकडे जरी आलो तरी आपली भेट व्हावी असं जी. तांडोर तालुका मंगळवेढा. बरोबर. आम्ही आलो तर सांगोल्यातनं किती किलोमीटर येते तुमचं तरी? 60 किलोमीटर. बरोबर. आलो एका दिवशी तर फोन करेन मग. खरं. चालते. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद.